तुम्हालाही ऑफिसमध्ये बसल्या बसल्या किंवा अगदी घरी खूप वेळ मोबाईल बघत बसल्यानंतर सुद्धा असंच मान भरून येते किंवा पाठ भरून येते, हा त्रास होतो का? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय युजफुल असणार आहे. नमस्ते एव्हरीवन, मी अमृता आणि अमृताच योगा या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सिंपल आणि युजफुल असे स्ट्रेचेस बघणार आहोत, जे तुम्ही ऑफिसमध्ये बसल्या बसल्या सुद्धा करू शकता किंवा घरी करू शकता आणि ज्याच्याने तुम्हाला सतत बसल्यामुळे जी पाठदुखी मानदुखी होत असते तर त्याच्यापासून अतिशय लवकरात लवकर रिलीफ मिळेल. हे एक्सरसाइजेस करायला अतिशय सोपे आहेत. अगदी तुम्ही सकाळी उठल्या उठल्या जरी हे स्ट्रेचेस केले तरी तुमचा अख्खा दिवस हा खूप एनर्जेटिक आणि उत्साही जाणार आहे. तसंच तुम्ही रात्री झोपण्याच्या आधी सुद्धा हे जर स्ट्रेचेस केले तर तुम्हाला अतिशय शांत आणि गाढ झोप लागेल आणि सकाळी उठल्यानंतर तुम्हाला पाठ मान कंबर दुखीचा अजिबात त्रास होणार नाही. हे स्ट्रेचेस अतिशय कमी वेळात होणार आहे. तुम्हाला अगदी 5 ते 10 मिनिटं फक्त स्वतःसाठी द्यायचे आहेत. फक्त व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सगळ्यात आधी सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून ज्यावेळी मी नवीन व्हिडिओ टाकेन त्यावेळेस तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल. चला तर मग आता सुरुवात करूयात. तर पहिला स्ट्रेच आहे मानेचा. तर ह्याच्यासाठी आपल्याला मान एकदा वर घ्यायची आहे, त्याच्यानंतर खाली घ्यायची आहे, परत वर घ्यायची आहे, परत खाली घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला एकदा एका बाजूला बघायचंय, त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला बघायचंय. याच्यानंतर आपल्याला एक हात हा दुसऱ्या बाजूच्या कानाच्या वरती ठेवायचा आहे आणि आपल्याला मानेला हलकसं बाजूला आपल्या ओढायचं आहे, स्ट्रेच द्यायचा आहे चांगला. या पद्धतीने इथे 5 काउंट पर्यंत थांबायचंय, 5 सेकंद पर्यंत. त्याच्यानंतर हा हात काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सेम आपल्याला दुसऱ्या बाजूला करायचा आहे. दुसरा हात दुसऱ्या कानाच्या वरती ठेवायचा आहे. त्याच्यानंतर मानेला हलकसं आपल्याला एका बाजूला स्ट्रेच करायचंय. त्याच्यानंतर परत मान सरळ करायची आहे. याच्यानंतर आपल्याला एका बाजूला बघायचंय, त्याच्यानंतर खाली बघायचंय, आपल्याला आपल्या अंडरआर्म्सकडे बघायचंय आणि त्याच्यानंतर आपल्याला एक हात डोक्यावरती ठेवून आपल्याला त्या बाजूला खाली हलकसं मागच्या साईडला मानेला स्ट्रेच येईल असं स्ट्रेच करायचंय मानेला 5 सेकंद पर्यंत. त्याच्यानंतर परत सेम दुसऱ्या बाजूला करायचंय, खाली बघायचंय अंडरआर्म्सकडे. त्याच्यानंतर मान न हलवता आपल्याला हाताने मानेला हलकसं बाजूला स्ट्रेच करायचंय असं. इथे बघा, तुमच्या मानेच्या मागच्या साईडला चांगला स्ट्रेच आला पाहिजे, खूप स्ट्रेच नाही करायचंय. त्याच्यानंतर परत मान रिलॅक्स करायची आहे. याच्यानंतर पुढचा एक्सरसाइज मी तुम्हाला बाजूने दाखवणार आहे या पद्धतीने. तर बघा, आपल्याला काय करायचंय, दोन्ही हात आपल्याला डोक्याच्या पाठीमागे असे इंटरलॉक करायचे. त्याच्यानंतर आपल्याला फक्त आपली मान वर करायची आहे अशी. श्वास सोडत सोडत डोकं खाली करायचंय असं. हे आपल्याला 4 ते 5 वेळा तरी करायचंय असं. फक्त आपल्याला मानेला स्ट्रेच येईल असा हा एक्सरसाइज करायचा आहे. या पद्धतीने. याच्यानंतर आपल्याला शोल्डर रोटेशन करायचंय. म्हणजे आपल्याला शोल्डर एकदा पुढे घ्यायचे, परत वरती घ्यायचे, परत पाठीमागे घ्यायचे आणि मग खाली करायचे असे. पुढच्या साईडला वरती, पाठीमागे, खाली, पुढच्या साईडला वरती, पाठीमागे, खाली. त्याच्यानंतर परत सेम आपल्याला पाठीमागून रिव्हर्स शोल्डर पुढच्या साईडला रोटेट करायचे. म्हणजे शोल्डर पाठीमागे घ्यायचे, वर घ्यायचे, परत पुढे घ्यायचे आणि खाली घ्यायचे. पाठीमागे, वर, पुढे, खाली, पाठीमागे, वर, पुढे, खाली, पाठीमागे, वर, पुढे, खाली. हे सुद्धा शोल्डर रोटेशन तुम्हाला 4 ते 5 वेळा तरी करायचंय असं. याच्यानंतर आपल्याला दोन्ही हात समोर इंटरलॉक करायचे असे आणि आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं पुढच्या साईडला हात स्ट्रेच करायचे, परत रिलॅक्स करायचे खांदे. याच्यानंतर आपल्याला
हात असे पुढच्या साईडला स्ट्रेच करायचे, त्याच्यानंतर हात आपल्याला उलटे फिरवायचे आणि परत स्ट्रेच करायचे. असं एकदा सरळ स्ट्रेच करायचंय, त्याच्यानंतर परत हात उलटे करून स्ट्रेच करायचंय, परत एकदा सरळ स्ट्रेच करायचंय, त्याच्यानंतर हात उलटे करून स्ट्रेच करायचंय. या पद्धतीने. याच्यानंतर पुढच्या स्ट्रेच साठी आपल्याला हात असे गुडघ्यावर ठेवायचे, त्याच्यानंतर आपल्याला पाठ अशी आत घ्यायची, त्याच्यानंतर आपल्याला छाती पुढे काढायची आहे. इथे छाती पुढे घेताना श्वास घ्यायचा आहे खोल, आणि त्याच्यानंतर परत पाठ हात घेताना श्वास सोडायचा आपल्याला. असं या पद्धतीने खोल श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे, खोल श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. इथे बघा तुमच्या पाठीच्या वरच्या भागाला खूप चांगलं रिलॅक्सेशन मिळतं. श्वास सोडायचा आहे, खोल श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. हे पण तुम्हाला 5 ते 10 वेळा तरी करायचंय. असं श्वास सोडायचा आहे, श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. याच्यानंतर पुढच्या स्ट्रेच साठी आपल्याला दोन्ही हाताने एकमेकांचे कोपरे पकडायचे असे या पद्धतीने. त्याच्यानंतर आपल्याला खोल श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत सोडत हात एका बाजूला न्यायचे असे. त्याच्यानंतर परत खोल श्वास घ्यायचा आहे, परत दुसऱ्या बाजूला घ्यायचा आहे. अतिशय सावकाश पद्धतीने हा स्ट्रेच करायचा आहे आपल्याला. खोल श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत सोडत हात दुसऱ्या बाजूला घ्यायचे, त्याच्यानंतर खोल श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत सोडत हात दुसऱ्या बाजूला घ्यायचे. इथे बघा हात एका बाजूला नेल्यानंतर तुम्हाला या खांद्याला खूप चांगला स्ट्रेच मिळतो. असं हे पण आपल्याला 4 ते 5 वेळा तरी करायचंय प्रत्येक बाजूला. असं या पद्धतीने. याच्यानंतर आपल्याला एक हात आपल्याला पाठीला लावायचा आहे असा मानेच्या खाली, त्याच्यानंतर दुसऱ्या हाताने आपल्याला हा कोपर पाठीमागे घ्यायचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे तुम्हाला इथे हाताला खूप चांगला स्ट्रेच मिळतो. असं या पद्धतीने पाठीमागे घ्यायचा हात प्रयत्न करायचा पूर्ण. असा इथे श्वास घ्यायचा आहे आणि मग हात पाठीमागे करताना श्वास सोडायचा आपल्याला. इथे 5 सेकंद थांबायचं आपल्याला. असं त्याच्यानंतर परत सेम आपल्याला दुसऱ्या बाजूला करायचंय. हात हा पाठीमागे घ्यायचा आहे, पाठीवर ठेवायचा आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या हाताने हा आपल्याला कोपरापासून हात असा पाठीमागे स्ट्रेच करायचा आहे. असं या पद्धतीने इथेही 5 सेकंद थांबायचंय, त्याच्यानंतर परत रिलॅक्स. याच्यानंतर आपल्याला दोन्ही हात इंटरलॉक करायचे, त्याच्यानंतर हात असे वळवायचे आणि आपल्याला कानाच्या बाजूने डोक्याच्या वरती घ्यायचे आणि आपल्याला खोल श्वास घ्यायचा आणि पूर्ण आपली बॉडी वरच्या दिशेने स्ट्रेच करायची आणि आपल्याला पूर्ण सगळ्या आपल्या वरच्या बॉडीच्या मसल्सना खूप चांगला स्ट्रेच मिळतो. या पद्धतीने इथे 5 ते 10 सेकंद थांबायचंय आणि परत श्वास सोडत सोडत परत आपल्याला हात हे बाजूने खाली घ्यायचे. याच्यानंतर आपल्याला एक हात असा वर घ्यायचा आहे बाजूने, त्याच्यानंतर खोल श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सोडत आपल्याला एका बाजूला वाकायचंय. असं या पद्धतीने. त्याच्यानंतर परत श्वास घेत घेत सरळ व्हायचंय. त्याच्यानंतर सेम आपल्याला दुसऱ्या बाजूलाही करायचं आहे. हात वर घ्यायचा आहे, खोल श्वास घ्यायचा आहे, त्याच्यानंतर श्वास सोडत सोडत आपल्याला एका बाजूला असं बेंड व्हायचंय. इथे तुम्हाला साइड मसल्सना खूप चांगला स्ट्रेच मिळेल. असं इथेही दोन्ही बाजूला आपल्याला 5 सेकंद तरी थांबायचंय. असं त्याच्यानंतर परत श्वास घेत घेत सरळ व्हायचंय. याच्यानंतर पुढच्या स्ट्रेच साठी आपल्याला एक हात एका मांडीवर ठेवायचा आहे किंवा तुम्ही चेअरचा हँडलही पकडू शकता आणि आपल्याला ट्विस्ट करायचंय. दुसरा हात दुसऱ्या बाजूने घ्यायचा आणि आपल्याला कमरेतून जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याला पाठीमागे वळायचा प्रयत्न करायचा. इथे पाय बिलकुल हलवायचे नाहीयेत, फक्त
खोल श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सोडत आपल्याला असं ट्विस्ट करायचंय बॉडीला असं. याच्यामुळे सुद्धा तुमची कंबरदुखी पूर्ण नाहीशी होते, कारण तुमच्या कमरेच्या पाठीच्या मसल्सना खूप चांगला स्ट्रेच मिळतो. तर असं श्वास सोडत सोडत तुम्ही पाठीमागे वळायचंय, परत श्वास घेत घेत पुढे यायचंय. त्याच्यानंतर सेम आपल्याला दुसऱ्या बाजूला करायचंय. खोल श्वास घ्यायचाय, श्वास सोडत सोडत एका हाताने चेअरचा हँडल पकडायचाय आणि दुसऱ्या हाताने आपल्याला पाठीमागे ट्विस्ट करायचंय. या पद्धतीने दोन्ही बाजूला आपल्याला 5-5 सेकंद तरी थांबायचंय असं. त्याच्यानंतर परत श्वास घेत घेत आपल्याला सरळ व्हायचंय. याच्यानंतर पुढच्या स्ट्रेच मध्ये आपल्याला खोल श्वास घ्यायचाय आणि श्वास सोडत सोडत आपल्याला एक पाय वर उचलायचाय आणि आपल्याला आपल्या गुडघ्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याला छातीच्या जवळ आणायचा प्रयत्न करायचा आहे असा. इथे आपल्याला 5 ते 10 सेकंद थांबायचंय. त्याच्यानंतर परत श्वास घेत घेत परत तो पाय खाली करायचा आहे. सेम आपल्याला दुसऱ्या बाजूला पण करायचंय. खोल श्वास घ्यायचाय आणि श्वास सोडत सोडत आपल्याला गुडघा छातीच्या जवळ आणायचा प्रयत्न करायचा आहे. याच्याने तुमच्या हिप मसल्सना खूप चांगला स्ट्रेच मिळतो आणि जो सतत बसून तुम्हाला जो त्रास होतो पायांना तर तो अजिबात होत नाही. या पद्धतीने याच्यानंतर आपल्याला दोन्ही हात हे चेअरच्या हँडलवरती ठेवायचे किंवा तुम्ही सपोर्टसाठी चेअरला पकडू शकता. त्याच्यानंतर आपल्याला एक पाय असा वरती घ्यायचा आहे, जेवढा शक्य आहे तेवढा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला पायाचा पंजा हा एकदा खाली करायचा आहे, त्याच्यानंतर एकदा वरती करायचा आहे, जेणेकरून आपल्याला पायाच्या मागच्या साईडच्या मसल्सना खूप चांगला स्ट्रेच मिळतो असा. जो बसून बसून कधी कधी पायाला आपल्या मुंग्या येतात किंवा पाय भरून आल्यासारखे वाटतात, रात्री झोपताना पायाला क्रॅम्प्स येतात, पाय दुखतात, तर त्याच्यासाठी हा स्ट्रेच खूप महत्वाचा आहे. एकदा पायाचा पंजा खाली करायचा, त्याच्यानंतर परत पायाचा पंजा आपल्या बाजूला घ्यायचा प्रयत्न करायचा आहे जेवढा शक्य आहे तेवढा. त्याच्यानंतर सेम तुम्हाला दुसऱ्या बाजूला सुद्धा करायचंय, दुसऱ्या पायाला सुद्धा करायचंय. पाय वरती घ्यायचाय जेवढा शक्य आहे तेवढा. त्याच्यानंतर पायाचा पंजा खाली करायचा आहे एकदा, त्याच्यानंतर एकदा आपल्या दिशेने करायचा आहे असा. हे पण तुम्हाला 5 ते 10 वेळा, जेवढा वेळा शक्य आहे तेवढा वेळा तुम्हाला करायचंय असा. त्याच्यानंतर पुढच्या स्ट्रेच साठी तुम्हाला एक पाय दुमडून हा दुसऱ्या पायावर ठेवायचा आहे असा. त्याच्यानंतर तुम्हाला खोल श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सोडत जेवढं शक्य आहे तेवढं तुम्हाला खाली वाकायचंय असं. खाली वाकायचा प्रयत्न करायचा आहे. इथे तुम्ही हात पायावर ठेवू शकता किंवा खाली सुद्धा ठेवू शकता. इथे बघा तुम्हाला हिप मसल्सना तुमच्या किंवा तुमच्या कमरेच्या मसल्सना खूप चांगला स्ट्रेच मिळेल. इथे आपल्याला 5 ते 10 सेकंद पर्यंत थांबायचंय. त्याच्यानंतर श्वास घेत घेत वर यायचंय. त्याच्यानंतर परत दुसऱ्या बाजूला सेम करायचंय आपल्याला असंच. पाय दुमडून हा दुसऱ्या पायावर ठेवायचा आहे. इथे लक्षात घ्या, पाय असा पूर्ण आत नाही घ्यायचा आहे. पाय तुम्हाला हा 90 डिग्रीला असा ठेवायचा आहे गुडघ्यापासून. त्याच्यानंतर परत खोल श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सोडत तुम्हाला खाली वाकायचंय, जेवढं शक्य आहे तेवढं वाकायचंय. ज्यांना खूप कंबरदुखीचा किंवा ज्यांना सायटिकाचा त्रास होतो त्यांच्यासाठी हा स्ट्रेच अतिशय बेस्ट आहे, कारण याने तुम्हाला कमरेच्या मसल्सना आणि हिपच्या मसल्सना खूप चांगला स्ट्रेच मिळतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला सायटिकाचा आजार जर असेल तर तो सुद्धा बरा व्हायला खूप चांगली मदत मिळते. किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला सायटिकाचा किंवा कंबरदुखीचा त्रास कधीच होऊ नये तर हा स्ट्रेच तुम्ही रोज करा आणि काय फरक पडतो ते बघा. तर हे होते काही सिंपल असे स्ट्रेचेस. हे स्ट्रेचेस तुम्ही रोज करा आणि तुम्हाला काय फरक पडतो हे मला कळवायला अजिबात विसरू नका. आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, तसंच तुमच्या जवळच्या व्यक्तींपर्यंत सुद्धा नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.